शिवसेनेच्या अंतर्गत नेतृत्वाच्या विरोधात हा आवाज आहे। बघा, सरन्यायाधीशांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की हा जो व्हीप बजावलेला होता त्या व्हीपला काही अर्थ आहे की नाही, त्यावर हरीश साळवे यांचं म्हणणं असं होतं की पक्षांतर विरोधी कायदा हा असंतोष विरोधी कायदा असू शकत नाही। जे केलं या सगळ्या आमदारांनी ते पक्षांतर्गत असंतोष होता, पक्ष विरोधी ती कृती नव्हती, हे सांगण्याचा पुन्हा प्रयत्न केलेला आहे। पुढे ते असं म्हणतात, जोपर्यंत अपात्रतेचा निष्कर्ष निघत नाही तोपर्यंत कोणतेही तत्व बेकायदेशीर तत्व नाही। त्यामुळे ते असं म्हणतात की अपात्रता हा त्याचा निष्कर्ष निघायला हवा आणि जोपर्यंत तो निष्कर्ष निघत नाहीये तोपर्यंत ते बेकायदेशीर होत नाहीये। सरन्यायाधीशांनी पुन्हा त्यांना प्रश्न विचारलेला आहे, पक्षांतर विरोधी केवळ याच गोष्टींना लागू होते का? त्यावर साळवेंनी पुन्हा एकदा आर्ग्युमेंट केलेला आहे, समजा एखादी व्यक्ती भ्रष्ट व्यक्तीने निवडून आली तर तो अपात्र ठरेपर्यंत तो जे करतो ते सर्व कायदेशीर आहे। पक्षांतर विरोधी कायदा समतोल साधण्यासाठी आहे, हे सुद्धा आर्ग्युमेंट केलं जात आहे हरीश साळवे यांच्याकडून। सातत्यानं हरीश साळवे यांच्याकडून जी बाजू मांडली जाते ती हीच आहे की जी कारवाई केली गेलेली आहे ती कारवाई त्यांच्या विरोधातली ही चुकीची आहे, जी उपाध्यक्षांनी केलेली होती आणि त्यांनी पक्षविरोधी कुठलंही काम केलेलं नाहीये। पक्षात राहून पक्षाच्या सीमा न ओलांडता त्यांनी हे केलेलं काम आहे। त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडून सातत्यानं त्यांना काही प्रश्न विचारले जात आहेत। पहिला प्रश्न विचारला गेला, व्हीपचा काही उपयोग आहे की नाही, त्यावर त्यांनी सांगितलं पक्षांतर विरोधी कायदा हा असंतोष विरोधी कायदा असू शकत नाही। एक मोठं स्टेटमेंट, मोठं आर्ग्युमेंट त्यांनी केलेलं हरीश साळवे यांनी। आणि जोपर्यंत अपात्रतेचा निष्कर्ष निघत नाही तोपर्यंत कोणतेही बेकायदेशीर तत्व होत नाही असं ते म्हणतात। पुन्हा सरन्यायाधीशांनी त्यांना प्रश्न विचारला, पक्षांतर विरोधी केवळ याच गोष्टींना लागू होते का? त्यावर हरीश साळवे यांचं आर्ग्युमेंट असं होतं, ते असं म्हणतात की समजा एखादी व्यक्ती भ्रष्ट व्यक्ती पद्धतीने निवडून आली तर तो अपात्र ठरेपर्यंत तो जे करतो ते सर्व कायदेशीर आहे। पक्षांतर विरोधी कायदा समतोल साधण्यासाठी आहे, राजकीय पक्षाला पूर्णपणे दुर्लक्षित करून चालणार नाही असं सुद्धा आर्ग्युमेंट एका बाजूने करण्यात येतं। तर बंडखोरांनी अजून पक्ष सोडलेला नाही हे शिंदे गटाच्या वतीने साळवेंकडून सातत्याने सुप्रीम कोर्टाला सांगितलं जात आहे। बंडखोरांनी कुठेही आपला पक्ष सोडला नाही, कुठेही ते दुसऱ्या पक्षात विलीन झालेले नाहीयेत, त्यांनी कुठलंही पक्षविरोधी काम केलेलं नाहीये, हा युक्तिवाद आजही सातत्याने केला जातोय। आणि हरीश साळवे यांच्या या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी काही महत्त्वाचे प्रश्न त्यांना उपस्थित केलेले आहेत। एक मुद्दा व्हीपचा, दुसरा पक्षांतर विरोधी म्हणजे जे कायदा आहे त्या अशा गोष्टींना लागू होत नाही का जर तुम्ही व्हीपचा उल्लंघन केलेला असेल तर? हाच प्रश्न सरन्यायाधीशांनी विचारला। सरन्यायाधीश पुढे असं सुद्धा म्हणतात, निवडून आल्यानंतर तुम्ही राजकीय पक्षाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असाल तर ते लोकशाहीला धोका आहे का? बघा, सरन्यायाधीशांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। कदाचित त्यांचे हे प्रश्न या संपूर्ण खटल्याची दिशा ठरवतायत का हा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय। कारण आता ज्या प्रकारचे प्रश्न शिवसेनेच्या गटाकडून उपस्थित केले जात होते असेच काहीचे प्रश्न सरन्यायाधीशांकडून उपस्थित केले जात आहेत। हा मोठा मुद्दा उपस्थित केला गेलेला आहे, प्रश्न उपस्थित केलेला आहे सरन्यायाधीशांकडून। रमण्णा असं विचारतायत की निवडून आल्यानंतर तुम्ही राजकीय पक्षाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असाल तर ते लोकशाहीला धोका आहे का? त्यावर साळवेंचं असं म्हणणं आहे, साळवेंनी आता युक्तिवाद करायला सुरुवात केलेली, त्याचं उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे सरन्यायाधीशांना। साळवे असं म्हणतात, नाही मी असं म्हणत नाही, मुद्दा खूप वेगळा आहे। या प्रकरणातल्या तथ्यांवर असं दिसून येतं की त्यांनी राजकीय पक्ष सोडलेला नाहीये। बघा, ते त्यांच्या आर्ग्युमेंटून एकही पाऊल मागे हटायला तयार नाहीये। त्यांना कुठलाही प्रश्न विचारला हरीश साळवेंना किंवा शिंदे गटाला तर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या प्रत्येक प्रश्नावरती त्यांचं उत्तर एकच आहे, आम्ही पक्षच सोडलेला नाहीये, आम्ही आजही शिवसेनेत आहोत आणि शिवसेनेत राहूनच ही भूमिका आम्ही मांडतोय। त्यामुळे एक प्रकारे जे आर्ग्युमेंट केले जाते पहिल्या दिवसापासून युक्तिवाद केला जातोय अगदी बाहेर सुद्धा आणि न्यायालयात सुद्धा शिंदे गटाकडून की नाही आम्ही पक्ष सोडलेला नाही, आम्ही आजही पक्षामध्ये आहोत आणि पक्षाच्या अंतर्गत आमच्या नेतृत्वाच्या विरोधातली आमची नाराजी आहे, ती नाराजी व्यक्त करणं आमचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराच्या अंतर्गत आम्ही ते केलेलं आहे। दुसरं महत्त्वाचं आता साळवेंचं स्टेटमेंट येत आहे,
साळवेंनी आता पुन्हा युक्तिवाद करायला सुरुवात केली आणि ते असं म्हणतात, मी म्हणतोय मी पक्ष सोडलेला नाही, हे कुणीतरी ठरवायचं आहे. हे न्यायालय किंवा सभापती ठरवू शकतात का, हा सवाल आहे. मी पक्ष सोडलेला नाही हे न्यायालय ठरवू शकेल का, मी पक्ष सोडलेला नाही हे सभापती ठरवू शकतील का, तर नाही, मी ठरवायचं आहे की मी पक्ष सोडलाय का नाहीये. तर त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या या सगळ्या आमदारांनी पक्ष सोडलेला नाही, आम्ही पक्ष सोडलेला नाही, या आर्ग्युमेंटवरती, या युक्तिवादावरती आता ही साळवे सातत्यानं ठामपणे ही भूमिका सांगतायत की अध्यक्षांच्या विरोधात सुद्धा आवाज उठवला गेला. अध्यक्षांच्या विरोधातला आवाज उठवणं हे सुद्धा काही नवीन नाहीये, कारण अध्यक्षांच्या बद्दलच्या काही आक्षेप आमच्या मनात होते, ही बाब त्यांनी आज सांगितली साळवेंनी. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साळवे पुढे असं म्हणतायत की प्रत्येक प्रकरणात सभापतींवर आरोप केले जातील ही काही विलक्षण गोष्ट नाही, त्यामुळे कलम 32 लागू करता येत नाही. पुढे ते असं म्हणतायत, आज आमची परिस्थिती आहे, सभापतींनी स्थगिती दिल्यानं निर्णय झाला नाहीये, त्यामुळे अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरती, अध्यक्षांच्या निर्णयावरती, अध्यक्षांच्या अधिकारांवरती सुद्धा आता हा युक्तिवाद सुरू झालेला आहे. हरीश साळवे यांच्या माध्यमातून ते स्पष्टपणे असं सांगतायत की अध्यक्षांच्या विरोधात आवाज उठवणं ही काही नवीन गोष्ट नाहीये, प्रत्येक प्रकरणात सभापतींवर, अध्यक्षांवर आरोप केले जातील ही काही विलक्षण गोष्ट नाहीये, त्यामुळे कलम 32 लागू करता येत नाही. साळवे पुढे असं म्हणतायत की आज आमची परिस्थिती आहे, सभापतींनी, अध्यक्षांनी स्थगिती दिल्यानं निर्णय झालेला नाही, त्यामुळे पहिल्या दिवसापासून जे आर्ग्युमेंट केलं जाते, पहिल्या दिवसापासून जी भूमिका मांडली जाते शिंदे गटाकडून, ती भूमिका आज अतिशय महत्त्वाच्या दिवशी सुद्धा, निर्णायक अशा टप्प्याकडे हा सगळा खटला जात असताना सुद्धा एकच भूमिका शिंदे गटाकडून सातत्याने मांडली जाते आणि ती भूमिका ही आहे की आम्ही पक्षाच्या अंतर्गत राहून आमची भूमिका नेतृत्व बदलाची मांडलेली आहे. आम्ही पक्ष सोडलेला नाहीये आणि आम्ही पक्ष सोडलाय की नाही हे सर्वोच्च न्यायालय किंवा सभापती, अध्यक्ष हे ठरवू शकत नाहीयेत, तर आम्ही ठरवू ते. आम्ही सांगतोय की आम्ही कुठलाही पक्षाचा बदललेला नाहीये. आता या सगळ्यामध्ये वरिष्ठ वकील अरविंद दातार निवडणूक आयोगातर्फे हजर झालेत. निवडणूक आयोगाची एंट्री झाली. आता कालच्या सगळ्या सुनावणीमध्ये निवडणूक आयोगानं भूमिका मांडलेली नव्हती किंवा त्यांचं म्हणणं नव्हतं. आज मात्र वरिष्ठ वकील अरविंद दातार निवडणूक आयोगातर्फे हजर झालेले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की हा राजकीय पक्षांशी संबंधित मुद्दा आहे आणि इलेक्शन कमिशनची भूमिका काय. बघा, आता सर्वोच्च न्यायालयाने हे स्टेटमेंट करणं, सरन्यायाधीशांचं हे स्टेटमेंट अतिशय महत्त्वाचं आहे. सरन्यायाधीशांनी ही गोष्ट सांगितलेली आहे की हा राजकीय पक्षाशी संबंधित मुद्दा आहे आणि इलेक्शन कमिशनची भूमिका नेमकी काय आहे. इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोगाची भूमिका मांडण्यासाठी वरिष्ठ वकील ॲडव्होकेट अरविंद दातार हे निवडणूक आयोगातर्फे हजर झालेले आहेत आणि आता या सगळ्यामध्ये सिब्बल पुन्हा उभे राहिलेले आहेत. सिब्बल यांनी भूमिका मांडायला सुरुवात केलेली आहे. सरन्यायाधीशांनी जेव्हा प्रश्न विचारला की हा राजकीय पक्षांशी संबंधित मुद्दा आहे आणि इलेक्शन कमिशनची भूमिका काय, सिब्बल उत्तर द्यायला उभे राहिले. सिब्बल म्हणतात BMCच्या निवडणुका येत आहेत आणि त्यांना हे चिन्ह वापरायचं आहे आणि हे राजकीय आहे. तेव्हा काल सुद्धा या संदर्भातलं आर्ग्युमेंट शिंदे गटाकडून करण्यात आलेलं होतं. त्यांनी सांगितलं की तुम्ही कोर्टात का आलात किंवा तुम्ही इलेक्शन कमिशनमध्ये का गेलात, तर निवडणुका समोर आहेत मुंबई महानगरपालिकेच्या आणि त्यामुळे आम्हाला निवडणुकीचा साठी आम्हाला चिन्हाचा फैसला होणं गरजेचं आहे. सिब्बल पुढे असं म्हणतात की याला कोणत्याही घटनापीठाच्या संदर्भाची गरज नाही. आम्ही आमचे युक्तिवाद 2 तासात पूर्ण करू आणि आम्ही वचनबद्ध आहोत. तर कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे की घटनापीठाकडे जाऊ देऊ नका, त्याची गरज नाहीये. आम्हाला आमचा युक्तिवाद 2 तासात पूर्ण करू द्या, आम्ही वचनबद्ध आहोत. 2 तास आमचा युक्तिवाद चालू द्या, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी आता उभे राहून केलेली आहे. तर आता सरन्यायाधीशांनी मात्र काहीच वेगळं मत मांडलेलं आहे. सरन्यायाधीश म्हणतायत असं होत नाही, निर्णय लिहिणं हा आणखीन एक मुद्दा आहे. बघा, दोन्ही बाजूनी कसा युक्तिवाद सुरू आहे. दिग्गज वकील आता तिथं सुप्रीम कोर्टामध्ये ही सगळी बाजू मांडतायत. कपिल सिब्बल त्याच्यावरती असं म्हणतात, जेव्हा सरन्यायाधीशांनी सांगितलं की असं होत नाही, निर्णय लिहिणं हा आणखीन एक मुद्दा आहे. सिब्बल असं म्हणतात, ते म्हणतात की त्यांना पक्षाच्या 50 पैकी 40 सदस्यांचा पाठिंबा आहे आणि म्हणून ते म्हणतात ते खरे शिवसेना आहेत. आता जर 40 जणांना अपात्र ठरवलं तर त्यात काय आहे. निवडणूक आयोगानं एक मार्ग ठरवला तर पक्षांतराचं काय होणार, हा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे.
त्यांचं असं म्हणणं आहे की जर पक्ष म्हणजे 40 आमदार असतील 50 पैकी आणि उद्या 40ला 40 जर अपात्र झाले तर मग काय, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे कपिल सिब्बल यांनी। जोरदार युक्तिवाद आता कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातो। निवडणूक आयोगाने या संदर्भात एक ना एक मार्ग ठरवला तर या पक्षांतराचं काय होणार, हा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। काल सुद्धा अभिषेक मनु सिंघवी यांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं। ते असं म्हणाले की निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कुठेतरी दिलासा मिळवण्याचा हा सगळा गेम प्लॅन आहे आणि हा गेम प्लॅन सर्वोच्च न्यायालयाने ओळखायला हवा, असं त्यांनी निदर्शनास आणून दिलं। सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूक आयोगामध्ये हे सगळेजण गेलेले आहेत आणि पक्षावर दावा करतायत। याबद्दलची भूमिका जेव्हा मांडली तेव्हा आता सिंघवी उभे राहिलेले आहेत। सिंघवींनी आता भूमिका मांडायला सुरुवात केलेली आहे, युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे। सिंघवी असं म्हणतात जोपर्यंत हे न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत निवडणूक आयोग या मुद्द्यावर कसा निर्णय घेऊ शकतं, जेणेकरून नंतर ते म्हणतील की या कार्यवाही निष्फळ आहेत। सिंघवींचं काल सुद्धा अगदी हेच म्हणणं होतं अभिषेक मनु सिंघवींचं की निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कुठेतरी दिलासा मिळवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे आणि एकदा का दिलासा मिळाला तर मग पुढे सुप्रीम कोर्टाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला मर्यादा येतील आणि त्यामुळे आता सिब्बल यांनी तोच मुद्दा उपस्थित केलेला आहे। ते म्हणतात जोपर्यंत न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत निवडणूक आयोग या मुद्द्यावर कसा निर्णय घेऊ शकतं, जेणेकरून नंतर ते म्हणतील की कार्यवाही निष्फळ होईल।